हॅलो एव्हरीवन, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज LAP मधला दिवस दुसरा. काल मी तुमचा सांगितलेलं काल इथं आम्ही होमस्टेमध्ये बुकिंग वगैरे केलेलं. तर मी तुम्हाला बाहेर जाऊन दाखवतो होमस्टे कसलं होतं. होमस्टेच्या बाल्कनीतून हा व्ह्यू आहे. इकडं मंदिर आहे, हे स्कूल आहे. मला वाटलं नव्हतं इथं एवढं मोठं स्कूल पण असेल का नाही, एवढी लोकसंख्या काय माहिती. हे पूर्ण यांचं पार्किंग, इथं मंदिर. आणि आता आम्ही निघालोय शिकारासाठी. बोटिंग वगैरे ते सगळे असतं, बॅकवॉटर वगैरे सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या गोष्टी पण तुम्हाला बघायला भेटतात आजच्या ब्लॉगमध्ये. तर त्याला सुरू करूया. पहिल्यांदा जाऊया. मी 9:30 वाजता टाइम दिला त्यांना. आता 9 वाजल्यात आहे, तर मला लवकर पोहोचायला लागेल. लेट्स गो. आता आम्ही आलो ह्याच्यात त्या शिकारामध्ये आलोय. आणि पूर्ण इकडं शिकारा लागला तेवढं सगळं सी. हे आमचे लुंगी मॅम चेतन तिकडे. आता या रोडनं निघणार आहे आम्ही. इथं भरपूर येतं, असं काही टेन्शन घ्यायची गरज नाही की तुम्ही आल्यावर तुम्हाला भेटणार नाही समजा, काही विषय नाही. इथं भरपूर आहे, तुम्ही कोणत्या पण घेऊ शकता. Picking up the pieces of a broken heart, guess I was chosen. Stitch it back together, better late than never, steady motion. Can't control my fate, but I control all these emotions. I'm not broken, I'm not broken. तर आता ही सुरू झाले एकदम मस्त. ही व्ह्यू बघा, पूर्ण बॅक वॉटरचा व्ह्यू आहे. आणि ही हाऊस बोट आहे. आणि इकडं बघा, दोन जणांना सुद्धा भेटले. मणिकंदन, आमची जराशी वेगळे नाव आहे त्याचं. हे पूर्ण एकदम ओरा फार्मिंग इथं उभं राहून करू शकतो, पण इथं राहायला अलाउड नसेल मला. हे सगळे हाऊस बोट, बोट रेसिंग एरिया, फिनिशिंग पॉइंट. हा बोट रेसिंग एरिया आहे, फेमस आहे हा. बोट रेस होता है क्या? एंड पॉइंट है, एंड पॉइंट. ओके ओके. 1 2 3 लिहिले. अच्छा, इथं नंबर बघा 1 2 3 लिहिले. इथं पहिला फिनिशिंग पॉईंट आहे बोट रेसिंगचं. इथं थोडंसं हिंदी इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे समजून घ्या. मला नीट इंग्लिश येत नाही, त्यांना नीट हिंदी येत नाही. सगळं वाट काम झालं. तिकडं हॉटेल बघा. खरं सांगायचं तर हे जे पाणी आहे ना, बॅक वॉटर एवढं खराब आहे ना, असं वाटतं डिझेलमध्ये चालले, डिझेल ते. आणि हे आमचे शिकारा त्यात चालले डिझेलमध्ये. ते बघा लय भारी भारी इथे बघा. झूम करतो थांबा. Already cried my tears enough for an ocean. I've been in the cold rain on my parade. I'm still on my feet, stand tall like a mountain. I am undefeated, made for the game. तर हा जो एरिया आहे ना, हा एरिया हा पूर्ण इकडं सगळ्या मल्याळम मूवीज शूट केल्या जातात. म्हणजे हा इकडचं फेमस लोकेशन आहे शूटिंगसाठी. हे बघा, इकडं लव सीन वगैरे शूट केलेलं असणार. बरंच रोमॅन्टिक सीन. इथनं असं असल्या पाण्यात पवायचं म्हणजे अवघडच गोष्ट आहे, पण चांगलं आहे. हे बघा, दाखवायला तर ना मी कंटिन्यू इथं IRL स्ट्रीमच करू शकतो. IRL स्ट्रीम तुम्हाला माहिती असेल तर बघायचं असेल करून. पण सीन काय आहे ना, आता मी इथे एवढ्या लांब आलो तर मी पण स्वतः बघून घेतो. आणि मग तिथनं पुढे मी जाणार पण आहे थोड्या वेळानंतर. ट्रॅव्हल अजून तुम्हाला दाखवणार आहे. हा व्लॉग दिवसभर चालणार आहे. पण आता तुम्ही बघितलं आतापर्यंत, एक तर ती रेसिंगचा एंड पॉईंट बघितला, त्यानंतर तुम्ही त्या मल्याळम मूवीचा रोमॅन्टिक सीनचं शूट होत होती. रोमॅन्टिक नाही बरं, कुठला पण होत असेल, पण मी आपलं ते लावतो लॉजिक, ते बघितलं. आणि त्यानंतर आम्ही जाणार आहे पाठीमागे एक ब्रिज आहे, दाखव ब्रिज. हा ब्रिज तर हा ब्रिज आहे. ह्या ब्रिजच्या खालून आम्ही जाणार आहे. ह्याच्या पुढे 2-3 लोकेशन आहेत, त्यांचं पण मी तुम्हाला दाखवेन. पण आता कंटिन्यू असं कॉमेंट्री होणार नाही. कंटिन्यू मी काय असं तुम्हाला सांगू, मी पण थोडंसं बघून घेतो. ते म्हणत नाही एवढं लांब आलो तर हा नजारा थोडा डोळ्यात पण काही झाला पाहिजे. उद्या मला तर कोणी इथलं चित्र काढायला लावलं, किंवा पेंटर पण आहे ना मी, तर मग ते मला काढता आलं पाहिजे. आणि थोडे फोटो पण घेतो मी. I say one thing, you take one photo from here to there. You click one to jump. Okay. Now you get good photo. Just you try one. Picking up the pieces of a broken heart, guess I was chosen. सकाळी पावसाने त्याची मस्ती दाखवलेली, पण नंतर आभाळ पूर्ण मोकळं झालंय.
सकाळी 1-2 तास पडला असेल पासून आता सगळं मोकळं एकदम ऊन पडलंय सगळीकडं. आबाळ एकदम असं झालंय नुसतं कापसासारखं आबाळ झालंय. कापसासारखं आबाळ झालंय, कापसासारखं व्ह्यू बघा कसला. आता हे असं मी ट्रॅव्हल ब्लॉगर बनलोय ना. नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स, हे राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र, जिलेबी 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 जिलेबी, मिनिस्टर ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स गव्हर्नमेंट. हे तर काय स्पोर्ट म्हणजे इथं काय पोवायला शिकवते ते काय? बोटिंग. अच्छा हा, बोटिंगचं काहीतरी विषय. खेलो इंडियाच्या अंतर्गत बनलंय नाही, भारतीय खेल प्राधिकरण इंडिया. हे बघा, ह्यात जायचं होतं पण ते रात्रभर खालीवर 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 ते काय आपल्याच्यानं जुळणार नाही, त्याच्यामुळे मी तिकडे गेलो नाही. इकडे सगळ्यात भारी गोष्ट आहे की मोदी साहेबांचा फोटो जरा जास्त कमीच आहे, दिसतच नाही. तर हे पूर्ण आहे. येस हे आहे. हा जो समोर दिसतोय हा पूर्ण वेम्बनाड लेक आहे. आणि जास्त मी फालतूगिरी केली तर मला दिल ढकलून ह्या लेक मध्ये. ते मला बाहेर यायला पण यायचंच, पोहता पण येत नाही मला. कसं झालंय माहितीये का, मी लय निगेटिव्ह विचार करतो. माझ्या डोक्यात किती विचार आलते माहितीये का, की जर बोट बुडलीस तर काय करायचं. मग इथनं ते अमेरिकेतल्या पिक्चर मधला कसं काय एखादा शार्क फिर बाहेर येतो, तसं शार्क आला तर मग काय करायचं. मी सगळं प्लॅन रेडी करून ठेवलाय. एवढं ओव्हर थिंकिंग केलं याच्यात बसायच्या आधी की कसली पण मुवमेंट आली ना, कसली पण मुवमेंट तरी मी रेडी आहे त्याच्यासाठी. तर आता मी विचार करतो, असं जर शार्क आला आणि धडक दिली नसतं आली तर लगेच मी इथं जाऊन लपून बसणार, ह्याच्यात जाणार पळतो. विषय हार्ड आहे. इथं तर आता दरवाजा पण आहे. बघितले ना पिक्चर? हो, ॲनाकोंडा लय काय काय मी बघितलंय पिक्चर, त्याच्यामुळे मला सगळं लोकेशनवर आठवतं. शूट झालता ॲनाकोंडा. बघा लय डेंजर आलाय. ओरा फार्मिंग करत आलाय. ओरा फार्मिंग बघा कसे आले त्या बघ. बूम. ह्याला खर तर पाण्यातलं विमान म्हटलं पाहिजे, एवढं फास्ट गेलं त्याच्यापेक्षा सारखं जाणार आहे. हो जमाना जमाना हे इथं एक तर टेन्शन येतंय मला लगेच. या विलेज मधली लोक मोस्टली नाही, इकडं रोडच नाही, हे सगळे याला ट्रॅव्हल करतात बोटनं. प्रत्येकाची इथं बोट असते. हे आता सीझन चालू होणार आहे, त्याच्या आधी काम करायचं चालू आहे आपलं पेंटिंग. ह्या घरनं त्या घरी जायला सुद्धा ह्यांना बोट काढायला लागते. ते आपल्या ह्याच्यासारखं झालं, आपण कसं गाडी काढून निघतो इकडून तिकडं, तसं ह्या घरातल्या माणसांना जर समजा इकडच्या घरात जायचं तर असं बोट मधलं जावं लागतं. या शिकारामध्ये बसून 2 तास एवढं तर मला कळलं की आता पेशन्स नाही राहिले. म्हणजे आजकाल माझं पेशन्स नाही राहिले, कुणाचं नाही राहिले. अजून टाइम व्हायला 2 तास आहे बाकी. पण मला वाटतंय की आता निघावं आपलं, ह्या फिरवून युटर्न मारा, मला आपलं सोडा, मला काय जुळत झालं. एकतर चाललंय असं रेड्यावर पाऊस पडल्यासारखं, आणि आता पळतंय ना काय होतंय, नुसतं असं येड्यागत बघत बसा. व्ह्यू चांगला आहे बरं का, तसं माझ्यावर जाऊ नका. मी असं काय, मला कुठं बी गेलं क्रिटिसाइज करायची सवय म्हणून मी करतोय. ही आमच्यापेक्षा एवढं मोठं आपण फास्ट पळते ना, असं हळूहळू चालते. असं त्याचं काय झालंय म्हणून ठेवायचं ना, आपल्या म्हणून सांभाळायचं. का पैसे दिलतंय म्हटल्यावर काय वसूल तर करायला लागेल सगळं. आता आम्ही निघालो ईगल पॉईंटला, तिकडे हातावर ईगल बसवते. एकदा मला विचारू द्या, चालूच राहतो. ईगल पॉईंट कसं आहे इंग्लिश ओके थँक्यू. ते गोना स्टॉप देअर असं ते म्हणते. त्यांच्यापेक्षा माझं इंग्लिश चांगलं आहे का माझं इंग्लिश त्यांच्यापेक्षा चांगलं आहे सांगा. ईगल पॉइंटला आलोय आम्ही. हे बघा ईगल इथंच बसलाय. अरे ईगल्या, तुला लाज बीत आहे का नाही? तुझ्या नावाच्या स्टोरी ऐकून तुझ्या नावाचं कोट्स ऐकून आम्ही मोटिवेट होतो, आणि तू हे तर टेबलवर बसून दुसऱ्यांसंग फोटो काढतोय. आणि तू कधी त्या उंच डोंगरावर जाऊन तिथं जाऊन तू चोच आपटणार, तुझं ते हे करणार ते करणार, आणि मग वर येणार, खाली येणार, शिकार करणार. आयत खाऊ गरुड कुठला? ईगल म्हणजे गरुडच ना? हा ठीक आहे, गरुड ही असलाय. अरे सुधर जराशी लाज बाळग. तुझं हे सगळं दिलंय, हे कशासाठी दिलंय तुला? हा कशासाठी दिलंय तुला हे सगळं? समजतं का नाही तुला? काय सेक्सी पोज देतोय ना हे. ह्याला ना मी डोस दिल चाललंय मग बघितलं ना, त्याच्यामुळे आता माझ्याकडे आलाय सॉरी म्हणायला. आता हे तर माझं ठरलं, हे जाणार आहे वर डोंगरावर आणि ह्याचं काम करणार ना. ओके
ते जाऊन तो चापटणाऱ्या डोंगरावर मोठा मोटिवेशनल स्पीकर बनणार आहे. तू आमच्या समाजात मोटिवेशनल स्पीकर म्हणून फेमस आहे. आमच्या इतर फोटो काढायचे कामं करतो. दुष्ट सरम कर पगले. चला मीच पाळलाय भावाला. अरे बाबा मोठा आहे दिसतो. हे गरुडच आहे का? मला ह्याच्यावर शेक आहे बरं काही गरुड आहे का नाही, पण असेल तर चांगली गोष्ट आहे. आम्ही दोघे येते ना परफेक्ट व्हिडिओमध्ये. यस हा भाऊ सांगितलेलं लक्षात आहे ना. आता मी केल्यानंतर परत मला मोटिवेशन द्यायला लावणार नाही तर आजकाल मी दमलोय लोकांना मोटिवेशन देऊन. असे लपडेवाले पण माझ्याकडे मोटिवेशनला असते ते लग्न बिग्न झालेले रिलेशनशिप वाले. आता तू सगळ्यांना मोटिवेशन द्यायचा, तुला पण मी मोटिवेशन दिले. आता तू बर बस फरक घ्यायचं आहे. आता भागलं असलं तर बाग झालं पण जायचं आता माझं भागलंय. सकाळी पावसाला मस्तीचं म्हणलं ते पावसानं मला दाखवूनच दिलं. पावसानं मला दाखवले बघा पाऊस. सगळीकडे पाऊस सुरू झाला आता. केरळमध्ये पावसाळा आलेला आहे. आभाळ एकसारखं झालंय त्याच्यामुळे मला नाही वाटत लवकर थांबली. Head down the highway side, cold wind but it feels right. With you I'm heavy breathing, feels like I'm lucid dreaming. I'm not usually the type to rush into the night. This time I can't be speeding. I'm taking it slow, but I just want more. A few moments later. तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं विसरलं, तिकडून निघताना LP वरून आता डायरेक्ट आम्ही जटा उलटा पडला तिथं आलोय. ती मूर्ती आहे नक्की ती गिधाड आहे का गरुड आहे त्याचा वर जाऊन मी चेक करणार आहे. हे बघा हे खालनं असं दिसतंय. इथं पार्किंग आहे. इकडं पार्क केली गाडी. चैतन पार्किंगला किती रुपये घेतलं? 30 रुपये पार्किंग, 600 पर हेड एंट्री. आता एंट्री कुठे आहे विचारते आणला. ये इकडं. इथून वर गेल्यावर ते उलटा गरुड म्हणते उलटा गिधाड बघणार आहे. जटायू त्याची एक स्टोरी आहे मस्त रामायणातली, जाऊया बघायला. हे कसं आहे ना विचारते ना एंट्री कुठून. हे कसं आहे ना या लोकांचं साऊथला त्यांनी सगळं मॅनमेड करून ठेवलंय. मंदिरं मॅनमेड, मूर्त्या मॅनमेड. हे असलं सगळं एकदम पर्यटन क्षेत्र बनवायसाठी काहीतरी केलं. बघून येतो मी किती पर्यटन बनतं तुम्हाला सांगते. मी तुम्हाला असं सगळं एक्सप्लेन करते कारण तुम्ही येऊ नका. मी आलो बात